हॅलो हॅलो. चला आता लगेच विकास महाराज बोराडे बालेगावकर इथे आलेले आहेत. लगेच प्रवचनरूपी सेवा आता त्यांच्याकडून होणार आहे. तरी आपण सर्वांनी इकडे तिकडे काय त्रस्त न राहता इथे मंडपात येऊन प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यावा. सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. बसा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, धर्मालेश्वर भगवान की जय. ज्यांना शक्य होईल त्यांनी इकडे खाली येऊन बसा. ज्यांना शक्य होईल त्यांनी खुर्चीवर बसा. सर्वांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा. आता लगेच प्रवचनाला सुरुवात होत आहे. रामकृष्ण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने तोरण म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम. कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रम खलानीशवादापनोदार्हदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्ञानीशाञ्च ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं. नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यसह परममूर्तिं. देहुक्षेत्रं निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजं चतुष्टकं. जिथे ज्ञानविज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्ये ते. जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नबी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवे सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. आगा ज्ञानदेवा मुक्ताई परीशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. पै भक्ती एके मी जाणे तेथ साने तोरण म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता आपल्यापुढं निवडलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील जो 9वा अध्याय हा. आणि या 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानं आपण ज्या भक्तीला वश होतो त्या भक्तीच्या संबंधातलं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये आलेली ही ओवी आहे. माऊली म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे. मी फक्त एक भक्ती पाहतो, किंबहुना त्याच्या पाठीमागं असलेलं तुमचं प्रेम पाहतो. त्या व्यतिरिक्त लहान आहे किंबहुना कोणी मोठं आहे हा लहान मोठेपणा मी तिथं पाहत नाही. मग आमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे तर भक्ती करत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये असलेला जो भाव आहे
आम्ही फक्त भावाचे पाहुणे आहेत असं या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबारे आपल्याला सांगतायत. या ओवीवरती आपल्याला विस्तृत चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी किम निमित्तानाची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न होते. अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराया अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत जगद्गुरु श्री तुकोबराया ज्या दिव्य परंपरेचे आपण पायिक आहोत ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री आप्पा माऊली महाराज आदी करून सर्व संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने एक हे पुरातन असणारं आपले एक स्थान अर्थात भगवान धर्माळीश्वराचं हे अत्यंत सुंदर असणारं आणि पवित्र असणारं हे मंदिर, या मंदिराच्या प्रांगणामध्ये या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलो आहे. आणि त्या निमित्तानं सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन समस्त या धर्माळीश्वर शिवसेवा प्रतिष्ठान कोणी या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आदरणीय सुरेशजी महाराज ठाकरे यांच्या नेतृत्वानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्यांनी सांगितलं की गेल्या 40-50 वर्षापासून ही सेवा अव्याहतपणाने आतापर्यंत चालत आलेली आहे. तसं पाहिलं तर पुरातन शिवमंदिरांचा विचार करत असताना अंबरनाथचं शिवमंदिर हे पुरातन आहे. आपल्या परिसराचा जर विचार करायचा झाला तर खिडकाळेश्वर हे पुरातन आहे. त्यानंतर निळजाचं कोंडाळेश्वर हे पुरातन आहे. आणि त्याच समकाळामध्ये असणारं आपलं हे धर्माळेश्वर हे पुरातन शिवमंदिर आहे. सध्या जर आपण पाहायला गेलो तर गावोगावी शिवमंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. पण गावोगावी जरी शिवमंदिरं पाहायला मिळत असतील तरी पुरातन शिवमंदिरं जी आहेत त्यांनी मात्र आपलं पावित्र्य हे अत्यंत सुंदर पद्धतीनं जोपासलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ह्या पुरातन शिवमंदिरांच्या स्थानावरती ज्या वेळेला आपण दर्शनाच्या निमित्तानं जातो त्यावेळेला तिथं असलेला जो आशुतोष परमात्मा आहे त्या परमात्म्याची प्रसन्नता आम्हाला जाणवते. आणि एकदा परमात्म्याचं दर्शन घेतलं की परमात्मा आपल्या पदरामध्ये त्याचा प्रसाद टाकतो. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता जर आपल्याला उपभोगायची असेल तर मला वाटतं धर्माळेश्वराच्याच इथं आपल्याला यावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. आजचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातला अत्यंत महत्त्वाचा तो सोमवारचा दिवस आणि आपल्याकरता ही मोठी असणारी एक पर्वणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याने आपल्या विभूती सांगत असताना मार्गशीर्ष महिना बरोबर की नाही 10व्या अध्यायामध्ये मासाना मार्गशीर्षोहम ही आपली विभूती सांगितली. मला वाटतं मार्गशीर्ष महिना ही भगवान परमात्म्याची जरी विभूती असेल तरी मला वाटतं भगवान आशुतोषाची अर्थात भगवान महादेवाची विभूती जर सांगायची झाली, माफी मागून बोलतोय, लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित, पण भगवान आशुतोषाची महादेवाची विभूती जर सांगायची झाली तर भगवान आशुतोषाच्या अर्थात महादेवाचा महिना म्हणजे हा श्रावण महिना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एरवी जेवढा ओढा आपल्याला शिवमंदिराकडं पाहायला मिळत नाही तो श्रावण महिन्यामध्ये मात्र आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळतो. इथलं नाही सांगत, इथलं हे प्रसिद्ध आहे. आणि मला वाटतं एरवी जरी आपण कधी पण आलो तरी इथं दर्शनाला भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पण आता गावोगावी झालेले असतील किंबहुना गावाच्या बाहेर बरेचसे शिवमंदिर असे आहेत की फक्त आता भक्तीसुद्धा सिजनेबल झाली असं म्हणायला काही हरकत नाही. महाशिवरात्र आली की त्या दिवशी भगवान महादेवाला कधी कधी घाम फुटतो. श्रावणी सोमवार आला की त्याला हवा यायला जागा राहत नाही एवढी भाविकांची गर्दी तिथं असते. मग तेच महादेव कधीतरी विचारत असतील सोमवारी गर्दी करता आणि मंगळवारी पूजा करायला सुद्धा कोणी येत नाही. अशी मंदिरं आपल्याला बरीचशी पाहायला मिळतील
की फक्त तेवढ्या वेळेपर्यंत तिथं पूजा घडताना आपल्याला पाहायला मिळते. आज या धर्माळेश्वराची जी प्रसन्नता आम्हाला जी जाणवते ना, याच्या पाठीमागं कारण जर का असेल तर या परिवारानं त्या परमात्म्याची जोपासलेली ती पवित्रता आहे, पूजा आहे, त्याचे उपचार आहेत. परमात्म्याचे उपचार, पूजाविधी यथायोग्यपणाने जर आमच्याकडनं घडलं तर तिथलं चैतन्य किंबहुना तिथलं वातावरण आपल्याला आम्हाला जाणवतं. आणि मला वाटतं इथं ज्या वेळेला मी सांगतोय, ज्या वेळेला दर्शनाला गेलो, देवाजवळ जास्त वेळ थांबायची गरज नाही. मला 2-4 मिनटातच एवढं समाधान लाभतं की खूप माणसाला जगायला ती एनर्जी देऊन जातं. आपल्या बऱ्यापैकी बरीचशी माणसं पंढरपूरच्या वारीला जात असतील. ज्या वेळेला आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो, वारीला गेल्यानंतर आम्हाला जाणवतं की कधीकधी 8-8, 10-10 तास आपल्याला दर्शन बारीमध्ये थांबावं लागतं की नाही. मग 10 तास आपण इथून प्रवास करून गेलो आहे, 4 तासाचा प्रवास झाला आपला, आणि पुन्हा 10 तास जर तुम्ही रांगेमध्ये थांबले तर जवळजवळ कधीकधी 15-15, 16-16 तास माणसं प्रवास धरून होतात. मग मला सांगा, ज्या वेळेला पांडुरंगाच्या समोर आम्ही जातो त्यावेळेला ते भाविक बोलतात का तुम्ही मुंबईवरून आलेत बऱ्याच लांबचा प्रवास करून, 10 तास तुम्ही रांगेत होते, मग तुम्ही आता 5 मिनटं देवाजवळ थांबा आणि दर्शन घ्या आणि मग बाजूला व्हा. असं होतं का कधी? एवढा वेळ नसतो. मला वाटतं काही सेकंदांची वेळ आपल्याला दर्शनाकरता असते, पण काही सेकंदामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं की मात्र भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि तशाच पद्धतीची अवस्था धर्माळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर अनुभूतीला आल्याशिवाय राहत नाही. फक्त एक आहे, देवाचं दर्शन घ्यायला ज्या वेळेला जातो ना, त्यावेळेला मनामध्ये असणारे कामक्रोधाधिक विकार आहेत ना, हे बाजूला ठेवायचे. आपली गंमत आहे, देवाच्या दर्शनाला जाताना मंदिराच्या बाहेर आपण काय काढून ठेवतो? मंदिराच्या बाहेर चप्पल काढून ठेवतो की नाही? महाराज, चप्पलेपेक्षा बेहत्तर गोष्ट मानवी जीवनातला अहंकार आहे. देवाच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा अहंकार बाजूला ठेवायचा, मी कोणीतरी आहे, हा मोठेपणा बाजूला ठेवून ज्या वेळेला देवाच्या दर्शनाला जाऊ ना, नक्की परमात्मा आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा भावनेने ज्या वेळेला आपण दर्शन करू त्यावेळेला मनाला वाटणारी प्रसन्नता ही ज्याची त्यांना जाणता येण्यासारखी आहे. आणि असं दिव्य असणारे हे स्थान, मला वाटतं मी आता 50 वर्ष झाली म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरचंच, पण मी या इथं येतो कधीपासून तर ज्या भजनाची सेवा माझ्यापेक्षा मोठे भाऊ ते भजन करतात. आणि कसं आहे, भजनावरती अत्यंत प्रेम बुवांचं, आणि त्यामुळं ज्याला कुणाला भजन करता येतील त्यांना इथं संधी देण्याचं काम मात्र त्यांनी दिलं. आज जर आपण बघायला गेलो, कलाकार बरेचसे आहेत, पण कलाकाराला प्लॅटफॉर्म मात्र सध्याच्या काळात देण्याकरता कोणी तयार नसतो. कलाकाराची किंमत एक कलाकार जाणतो, आणि त्या न्यायानं त्यांनी इथं भजनं ठेवायचे आणि ते कौतुक पाहण्याकरता किंबहुना त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता आम्ही यायला सोयीसुविधा नसायच्या, कारण जुना काळ इथून मधून चालत यावं लागायचं. पण इथं आल्यानंतर वाटायचं की महाशिवरात्री आहे, बरोबर की नाही? तो आनंद आम्ही लुटलेला आहे. म्हणून बऱ्याच वर्षांपासूनचा हा स्नेहसंबंध, आणि कदाचित या महादेवाची इच्छा असावी आणि म्हणून ही प्रवचनाची सेवा करण्याचा आजचा हा एक योग. आणि त्यातल्या त्यात एरवी सोमवार असला की दर्शनाला जाण्याचा योग येतो, पण आज मात्र इकडं तिकडं न जाता प्रत्यक्ष धर्माळेश्वराच्या चरणावरती इथपर्यंत येता आलं, आणि त्यानिमित्तानं धर्माळेश्वराची सेवा करण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी सुरुवातीला चिंतनामध्ये सांगितलं की आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवाराचा दिवस. त्यापैकी आता बऱ्याच जणांचा थोडासा एकादशीच्या बाबतीत थोडासा घोटाळा झाला, कारण कॅलेंडरवाल्याने छापताना फक्त एकच एकादशी छापली. पण तसं पाहायचं झालं तर 2 एकादशी असतात. 2 एकादशा नाही, एकादशी एकच असते, पण स्मार्त आणि भागवत अशा एकादशी आल्या आणि थोडासा मनामध्ये माणसाचा संभ्रम निर्माण झाला. तसं पाहिलं तर आपल्या या भागाचा विचार करायचा झाला, या कोकण प्रांताचा, तर आपल्या मुंबई प्रांतामध्ये, आपल्या या कोकण भागामध्ये कालची एकादशी ही योग्य होती असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात ही सूर्योदयाला मानलेली आहे. आता 12 वाजल्यानंतर दुसऱ्या लोकांचा दिवस चालू होतो, तो भाग वेगळा राहिला, निराळा राहिला. आणि आता त्यांचं अनुकरण करता करता त्याची आपल्याला एवढी सवय झाली की एखाद्या माणसाचा जर गुरुवारचा उपवास असेल आणि तो जर कधी हळदीला गेला, माफी मागून बोलतो लाईव्ह चालू आहे, पण मला ते इथं सांगावं लागणार आहे,
तो जर योगायोगाने हळदीला गेला तर त्याचा उपवास रात्री 12 वाजता सुटतो, 12:30 वाजता नाही खायचं ते खाण्याकरता तो बसतो. का? कारण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आम्ही करायला लागलो. महाराज आपल्या संस्कृतीमध्ये माणसाच्या दिवसाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तावरती होते आणि ज्या दिवसाला सूर्योदय ज्या तिथीला असतो ती तिथी मुख्य मानली जाते. म्हणून कालच्या दिवसाला आपल्याकडं सूर्योदय जो झाला तो एकादशीच्या तिथीवरती झाला आणि आळंदी असेल, पंढरपूर क्षेत्र असेल त्या भागामध्ये जो सूर्योदय झाला तो द्वादशीच्या तिथीमध्ये झाला. म्हणून तिकडं आज एकादशी करतात आणि आपल्याकडं काल केली. बऱ्यापैकी भाविकांनी विचार केला चला कालची एकादशी आपण पकडलेली आहे, योगायोगाने श्रावणी सोमवार तसा पण आलेलाच आहे, मग आता आजची एकादशी असू नाही तर कालची असू द्या. कालची तर आपल्याकडनं घडली आणि आजची वायाला जाऊ नये. एक काम करू, उद्याचं आपण पारणं सोडू आणि दोन्ही एकादशी एकदम सोडू असा सुद्धा निर्णय बऱ्याच जणांनी घेतला असेल. असाच घोळ एकदा झाला होता, सांगतो ऐका. काय झालं, परभणी भागामध्ये एक मोठी परंपरा आहे. जशी आपल्याकडं सद्गुरू वामनबाबा महाराजांची जी परंपरा, ज्या परंपरेनं आपल्याला परमार्थ करायला शिकवलं, परमार्थ जगायला शिकवलं, अशाच पद्धतीची एक परंपरा त्या परभणी भागामध्ये ठाकूरबुवांची परंपरा आहे. ठाकूरबुवा, त्या ठाकूरबुवांच्या परंपरेमध्ये झालं काय, ज्या वेळेला अशा पद्धतीची एकादशीचा घोळ झाला त्यावेळेला काही लोक त्यांच्याकडे गेले, कारण पंचांग सगळ्यांनाच काही कळत नव्हतं आणि जुन्या काळात दवंडी दिली जायची. अमुक अमुक दिवशी उपवास आहे, एकादशी आहे, अशा पद्धतीच्या दवंड्या दिल्या जायच्या. आणि मग त्या काळामध्ये दवंडी देणाऱ्या माणसाला प्रश्न पडला की एकादशी नेमकी कशी आहे. काल जसा प्रश्न पडला आपल्याला, कालची पकडायची की आजची पकडायची, झालं की नाही घोटाळा मोठा. मग अशा पद्धतीचा ज्या वेळेला पेच प्रसंग पडतो त्यावेळेला मोठ्यांच्या चरणाजवळ किंबहुना ज्याला त्यातलं कळतं त्याच्याकडे जाऊन त्याला विचारपूस कधीतरी केली पाहिजे. आणि मग काही भाविक विचारण्याकरता गेले ठाकूरबुवांकडं आणि मग त्यांना जाऊन त्यांनी विचारलं का हो एकादशीचा उपवास आजचा पकडायचा की उद्याचा पकडायचा. त्यांनी सांगितलं याचा न्याय निवाडा काही मी करत नाही, एक काम करा, आमच्या अंगण्यामध्ये जो घोडा बांधलेला आहे ना त्याच्यासमोर नेऊन चणे ठेवा. जर त्या घोड्याने त्या चण्यांचं सेवन केलं तर समजा आजची एकादशी पकडायची नाही, त्याने जर चण्यांचं सेवन केलं तर आजची एकादशी पकडायची नाही. आणि त्याने जर चण्यांना शिवलं सुद्धा नाही, हुंगलं सुद्धा नाही की मग समजायचं आजची एकादशी आहे. म्हणजे त्या काळात एकादशी आहे की नाही हे कुणाला कळत होतं? घोड्यांना कळत होतं. आजच्या काळात नको बोलायला, बरोबर की नाही? म्हणून अशा पद्धतीचा संभ्रम कोणाच्या मनामध्ये राहू नये, स्पष्ट केले याच्याकरता. कारण आपल्याकडचा सूर्योदय हा कालच्या दिवशी असल्या कारणानं कालची एकादशी आहे, पण तसा पण आजचा दिवस आपला उपवासाचाच आहे. आणि म्हणून आज एक योगायोग आहे. या ठिकाणी आम्ही तर देवाची भक्ती करतोच, पण आपल्या सगळ्यांना सामावून घेता आलं पाहिजे. आज काय झाले, आपल्यापुरता परमार्थ किंबहुना आपल्याकरता आनंद लुटणारे भरपूर आहेत, पण आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेणारी माणसं आज मात्र आपल्याला कमी पाहायला मिळतात, बरोबर की नाही? आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेता येईल याच्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रवचन असेल, याच्यानंतर हरिपाठ आहे. या आमच्या सगळ्या मातामावल्या हरिपाठाच्या आल्यात. एरवी आपल्याला हरिपाठवाल्यांची वाट बघावी लागते, हरिपाठवाले आले की संपू बरं का आपण. पण आज अगोदर ते येऊन बसलेत, ते सांगतात महाराज तुम्ही वेळेवरती संपवा म्हणजे आम्हाला बरोबर वेळ मिळेल, बरोबर की नाही? ऐका बघा, हरिपाठ ऐकण्याकरता आपल्या प्रवचन ऐकण्याकरता हरिपाठ मंडळ 1 तास अगोदर इथं पोहोचलेले आहे, धन्यवाद बरं का. कारण कीर्तनं आमची जी लेट होतात, कधी कधी त्याला कारणं काय असतात, आपला हरिपाठ लेट होतो. आता त्यालासुद्धा तुम्हाला दोष देऊन जमणार नाही, कारण घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मातृवर्गावरती असतात. सध्या माफी मागून बोलतो, लहानपणी मोठा घास होईल कदाचित. पण बऱ्याच लोकांचा आग्रह असतो की महिला मंडळ आता हरिपाठ करायला लागले, पुरुषांना संधी मिळत नाही. मी बोलत होतो जोपर्यंत पुरुषांना संधी मिळत होती तुम्हाला फायदा घेता आला नाही. आता ज्या वेळेला आमच्या माता मावल्यांनी पुढाकार घेतला मग कळायला लागलं की आपल्याला आता कोणी विचारायला तयार राहिलेलं नाही. मग ज्या वेळेला किंमत दिली जाते तेव्हा ती घेता आली पाहिजे, बरोबर बोलते की नाही? आज त्या सगळं घरातलं कामं आवरतात, सगळं काही सांभाळतात आणि ते सांभाळून परमार्थ करण्याकरता सुद्धा मनामध्ये जे जिद्द असेल, एखाद्या गोष्टीची आवड असेल ना, तर त्या माणसाला सवड काढायला
सांगावं लागत नाही, बरोबर की नाही. आवड अंतःकरणामध्ये असल्या कारणानं या सगळे मातृवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज या भगवान आशुतोषाचं, भगवान महादेवाचं काहीतरी चिंतन आपल्याकडनं घडावं याकरता या ओवीची निवड केलेली आहे. तसं पाहिलं तर अत्यंत देवांमध्ये भोळं दैवत म्हटलं की भगवान महादेव आहेत, आणि सगळ्यात चॅप्टर चतुर्देव म्हटला की माझा विटेवरचा परमात्मा आहे. म्हणून त्याच्या संबंधानं बोलत असताना माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरून या बाही बवहा तारी दातारा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. कुणाच्या संबंधानं म्हटलं? पांडुरंग परमात्म्याच्या संबंधानं. परमात्मा कसा आहे? चतुरांचा शिरोमणी आहे. महाराज पांडुरंग परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे, पण भगवान महादेव हे सगळ्या देवतांमध्ये भोळे दैवत आहेत. म्हणून त्यांचं वर्णन करत असताना नाथ महाराज एका ठिकाणी करतात शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. अशा पद्धतीने असणारी ही भोळी देवता महाराज, एवढी भोळी देवता आहे, कोणीही त्या परमात्म्याची सेवा करायला जा, तुमच्या मनामध्ये कुठला भाव आहे तो परमात्मा त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण तुम्ही सेवा करताना तुम्ही केलेल्या सेवेला तो परमात्मा मात्र ओ देतो आणि तुमच्या सेवेचा स्वीकार करतो की नाही. म्हणून भगवान महादेवाचे सेवेकऱ्यांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर महाराज भक्त देवच भगवान महादेवाची सेवा करतात असं नाही, दानवांना सुद्धा ज्या वेळेला भक्ती करावी अशी वाटते, सेवा करावी वाटते, त्यावेळेला दानवसुद्धा जर निवडतात कुठल्या देवाला तर ते महादेवाला निवडतात, बरोबर की नाही. तसं पाहिलं तर रावण हा कुणाचा भक्त होता? शंकराचा भक्त आहे. त्याला माहिती आहे ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. काय आता सध्या काय झालं आहे, आमच्यावरती लवकर प्रसन्न होऊन आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्हाला पाहिजे ती देणारी देवता कोण, आणि ते लक्षात आले लोकांच्या. म्हणून सगळ्यात जास्त गर्दी आपल्याला पाहायला भेटते महादेवाच्या मंदिरामध्ये. एक लोटा जल आणि सब समस्या का हल, हे जेव्हापासून माणसांना कळालं ना तेव्हापासून लोकांची धाव जास्त वाढलेली पाहायला मिळते. माफी मागून बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. पण भगवान महादेव हे अत्यंत भोळी देवता आहे. आपण आताच आमच्या अजयजींनी पारायण केलं कुठल्या ग्रंथाचं? शिवलीलामृत ग्रंथाचं. ज्या ग्रंथामध्ये भगवान महादेवांच्या अनेक लीलांचं वर्णन तिथं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये एक चरित्र आलेले, या ओवीच्या संबंधानं मी पुढं ते सांगणार आहे, थोडक्यामध्ये सांगेन, जास्त विस्तार काय आपल्या करणार नाही आहे. अशी असणारी ही भोली देवता आहे. अनेकांवरती कृपा केली, रावणावरती कृपा केली, अनेकांवरती कृपा करणारी हे महादेव. म्हणून त्या महादेवांचं चिंतन आपल्याला करता यावं म्हणून ही माऊली ज्ञानोबा यांची ओवी चिंतना करता निवडली. माऊली म्हणतात, पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती या. तसं पाहिलं तर मानवी जीवनाची विशेषता जर का असेल तर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरच जीवाला भक्ती करता येते. एरवी इतर देहांचा विचार केला तर इतर देहांना भक्ती करता येणं शक्य नाही आहे, बरोबर की नाही. करता येईल का? म्हणून भक्तिमय जीवन जर कुणाचं असेल तर ते मनुष्याचं आहे. पण भक्तिमय जीवन असूनसुद्धा जर हा जीव भक्ती करत नसेल तर त्याची तुलना पशुसोबत करतात. मी करत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठामधला अभंग आहे. महाराज म्हणतात, भक्तिवीन पशु काशासी वाढला सटवीने नेला काहीचा नाही. सटवी कळते का? आई कळाली ना सटवी? आईला लगेच कळेल. आता नवीन जर कोणा असतील त्यांना कळणार नाही, त्यांना फक्त एकच कळेल, ती 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 चालली कोण? बोला. सटवी नाही का? सटवी म्हणजे अशी कोणीतरी नाही आहे. मग सटवी कोण आहे? मला सटवाई नावाची देवता आहे. ही सटवाई काय करते? आपण तुम्ही आम्ही जन्माला आलो ना तोपर्यंत माणूस कोरा असतो पूर्ण, आणि 5वीच्या दिवशी तुमचं आमचं नशीब आपल्या कपाळावरती लिहिण्याकरता जी देवता येते त्या देवीचं नाव सटवाई नावाची देवी. म्हणून जुनी माणसं आजसुद्धा जुन्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांभाळतात, बरोबर की नाही. आपल्याकडं 5वी होते की नाही? होते ना. बरे आपले वारकऱ्यांची 5वी बरी आहे, बरोबर की नाही. वारकऱ्याच्या 5वीला एवढी गर्दी काही नसते, आपल्याला बघायला भेटतच नाही. कारण खरी 5वी जिथं असते तिथं पोराचं तोंडसुद्धा पाहिलं जात नाही. तिथं जे पाहिजे फक्त सोयी करता येणारी माणसं असतात. आणि मग 5वीच्या दिवशी काय केलं जातं? साधं सांगतो, कदाचित तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण सांगतो. पाटा माहिती आहे तुम्हाला? माहिती असेल ना, कारण आता पाटा राहिला नाही. जुन्या काळात काय केलं जातं? त्या पाट्यावरती चटणी केली जायची. एक सांगू का? आतासुद्धा पाट्यावरच्या चटणीची आठवण काढली की माणसाच्या जिभेला पाणी सुटाल अशा पद्धतीची चव तिची. भले ते कुठंतरी बाहेर असायचं उभं केलेलं,
पण त्या पाट्यावरच्या चटणीचं नाव जरी घेतलं तरी माणसाच्या जिभेला पाणी येईल अशा पद्धतीची चटणी त्याच्यावरती. जुन्या गोष्टी आता काळाच्या ओघामध्ये चालल्या. पाटा कालबाह्य होत चालला, जातं असेल कालबाह्य होत चाललं, मुसळ असेल काल उखळ असेल कालबाह्य होत चाललेल्या या गोष्टी आहेत. पण एक सांगू का, आपली संस्कृती इतकी दिव्य पद्धतीची आहेत की जुन्या माणसांनी ह्या गोष्टी आपण कायम जतन केल्या पाहिजेत. म्हणून आपल्या प्रत्येक धार्मिक कृत्यामध्ये यांचा सहभाग करून घेतला. एखाद्या घरामध्ये जर लग्न असेल आणि लग्नाच्या ठिकाणी ज्यावेळी तांदूळ दळायचे असतात त्यावेळेला जात्याशिवाय पर्याय नाही. तिथं मिक्सर आणून ठेवा ना, तिथं जर गिरण आणून घरघंटी आणून उभी केली आणि सांगितलं दळा याच्यामध्ये तांदूळ, जमेल की नाही? सोपं काम आहे. कशाला लोकांना हाताची मेहनत द्यायची? जुन्या माणसांना माहिती होतं हे या निमित्तानं का होईना पण या गोष्टींचा काय करतील, सांभाळ करतील, जतन करतील, म्हणून त्या गोष्टी सांभाळल्या होत्या. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागामध्ये जातं लागतं. कशा करता? लग्नाच्या विहिरी करता. हळद जर असते की नाही हळद, ती हळद कुटायची झाली तर मला सांगा आहेत ना बरेचसे पर्याय, पण आपल्या संस्कृतीने आपल्या जुन्या जाणत्या माणसांनी सांगितलं हे फेकून देतील बाहेर, हे सांभाळून ठेवलं पाहिजेत. याच्याकरता हे आपल्या प्रत्येक कृत्यामध्ये उपयोगाला आणलं पाहिजे. मग हळदी करता ते जातं ते पाटा लागतो, बरोबर की नाही? त्याच पाट्याचा उपयोग केला जातो पाचवीच्या दिवशी. काय केलं जातं, ज्या खोलीमध्ये ती बाळंती बाई ठेवली जाते त्या खोलीमध्ये तो पाटा मांडला जातो आणि त्या पाट्याची पूजा केली जाते. आमच्यासारखे वारकरी मंडळी जिथं असतील तिथं काही द्यायची गरज नाही, पण बऱ्याच ठिकाणी ते काहीतरी द्यावं लागतं असं म्हणतात बरं का. आता आपल्याला जन्माला ते माहितीत नाही आहे, बरोबर की नाही? आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती एक दिवा लावला जातो आणि तो दिवा रात्रभर विझू द्यायचा नाही, बरोबर नाही? हां, विजू द्यायचा नाही अशा पद्धतीचं तिथं सांगितलं जातं. कुणाला तरी ठेवतात, ए बाबा तो विजू देऊ नको बरं का. का विजू देऊ नको? तर असं म्हटलं जातं ज्या वेळेला तो पेटता राहिला ना त्यावेळेला सटवाई नावाची आई येते तिथे देवी आणि त्या पोराचं नशीब लिहून जाते. जर तो दिवा विझलेला असेल, तिला दिसलं नाही तर त्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं लिहून ठेवेल आणि त्याचा परिणाम त्या पोराला भोगावा लागेल, म्हणून तो दिवा विझू द्यायचा नाही असं तिथं म्हटलं जातं. मग नाथ महाराज त्या सटवाई मातेला का बरं म्हणत असेल की सटवीने नेला कायचा नाही? हा संदर्भ मी लावून देतो. महाराज सटवाई माता ज्या वेळेला त्या पोराचं नशीब लिहायला येते ना त्यावेळेला अगोदर तिला माहिती आहे आपल्याला काय लिहायचं ते, बरोबर बोलतो की नाही? ज्याला लिहायचं आहे त्याला माहिती असतं ना, जो मतदान द्यायला जातो त्याला माहिती आहे ना आपल्याला कुठं ठप्पा द्यायचा आहे तो. तसं ती ठप्पा द्यायला आली त्या पोराच्या, पण तिला अगोदर माहिती होतं की हा पुढं जाऊन भगवत भक्त होणार आहे की लोकांना त्रास देणारा गावगुंड होणार आहे. कुणाला माहिती असते? कुणाला? सटवाई आईला माहिती आहे. तिला जर माहिती होतं हा पुढं गावगुंड होणारे, लोकांना त्रास देणारे, तर मग असा मुलगा जन्माला आल्याबरोबर 5व्याच दिवशी त्या सटवाई मातेने त्याला का नेला नाही असा प्रश्न नाथ बाबा विचारतात. त्याच्या जीवनामध्ये जर भक्ती घडत नसेल तर नाथ महाराज काय करतात, त्याला सटवेने नेला काहीचा नाही असं तिथं म्हटलं जातं. किंबहुना तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी ही न पशुहुनी. आपल्याला जर भगवान परमात्म्याने मनुष्य देह दिला जो सगळ्या देहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, महाराज तसं जर पाहिलं ना तर इतर देहांमध्ये आणि मनुष्य देहामध्ये बऱ्याचपैकी साम्य आपल्याला पाहायला मिळतं. पण मनुष्य देह जगामध्ये सगळ्यात विशिष्ट आहे, कारण 84 लाख योनी सांगितल्या, त्याच्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत की ज्यांना बोलता येत नाही. बोलता येतं का? कुत्र्यांना बोलता येतं? नाही, भुंकता येतं. इतर प्राणी निर्माण केले परमात्म्यानं, बोलता कुणाला येत नाही. आकलन शक्ती, ज्ञानशक्ती ही केवळ आणि केवळ जर कुणामध्ये असेल तर ती मनुष्य योनीमध्ये आहे. आणि आपल्याला आकलन असून कळत असून सुद्धा आपण जर परमात्म्याची भक्ती करत नसू तर महाराज म्हणतात तो पशुच्या समान आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नारानाम. या सगळ्या गोष्टी माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये सारख्या आहेत. हा जर भक्ती करत नसेल तर याच्यामध्ये आणि प्राण्यामध्ये नेमका फरक काय राहिला? ज्ञानोबरायांनी अत्यंत खडतर एक शब्द तिथं वापरला आहे. ज्ञानोबराय बोलतायत की आगा पृथ्वीवर पाषाण नसती कावी काही. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही अशा पद्धतीच्या माणसापेक्षा तो एक प्रकारचा दगड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणून ज्ञानोबराय महत्त्व देतात कशाला? भक्ती करणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाला. मग महाराज भक्ती करत असताना इथं भगवान परमात्म्याचं म्हणणं आहे
की भक्ती एखादा जर साधक करत असेल, एखादा करत असेल, तर महाराज मग ती भक्ती करत असताना तो जर लहान असेल किंबहुना तो जर मोठा असेल, तर मग त्या लहान असलेल्या पोराच्या भक्तीचा स्वीकार केला जातो का? कारण त्याला कळत नसतं ना काही. मग कळत नाही त्याच्या भक्तीचा परमात्मा कसा काय स्वीकार करेल? अहो, इथं कुणीही या, फक्त भक्ती करा, त्या भक्तीनं परमात्मा संतुष्ट होतो. उदाहरण सांगू तुम्हाला. छोटा असलेला 5 वर्षाचा ध्रुव बाळ, त्याच्या बापाचं नाव उत्तानपाद. हा उत्तानपाद राजाचा मुलगा आहे. उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत, एक सुरुची आणि सुनीती. या 2 पत्न्या, त्यापैकी एक आवडती एक नावडती आहे. एकीच्या पोराचं नाव उत्तम आहे आणि दुसऱ्याचा ध्रुव. उत्तम हा आवडत्या पत्नीचा मुलगा आहे आणि ध्रुव काय नावडती जी होती तिचा मुलगा आहे. पण लहान असताना पोरांना हौस असते बापाच्या मांडीवर बसायची. महाराज हा प्रयत्न करायचा बापाच्या मांडीवर बसायचं, पण हा मांडीवर बसला की सावत्र आई, त्या काळामध्ये सुद्धा जमत नव्हतं. सावत्र मुलगा मांडीवर बसला आपल्या पतीच्या की जमत नव्हतं. मग तिथून त्याला खेचायचं, हाकलून द्यायची. रडत रडत आपल्या आईकडे गेला. का गं आई, माझं असं नेमकं काय चुकलं? मला माझ्या वडिलांच्या मांडीवर सुद्धा बसण्याचा अधिकार नाही का? नेमकं काय चुकलं सांग ना. त्या आईनं सांगितलं, बाळा ऐक ना, मी नावडती आहे त्यांची, त्यामुळं तू तिथं मांडीवर जाऊ नको. मग आई मी काय केलं पाहिजे म्हणजे वडिलांची मांडी मिळेल? एक काम कर, जा त्या देवाची प्राप्ती जीवनामध्ये करून घे. मला वयाच्या 5व्या वर्षी आईनं सांगितलं, जा त्या देवाची प्राप्ती करून घे. पण आईला नेमकं माहिती नाही देव राहतो कुठं, बरोबर की नाही? त्या आईला विचारलं त्याने, आई देवाची प्राप्ती करून घ्यायला सांगितली खरी, पण तो परमात्मा राहतो कुठं? या दादा पुढे या. तो परमात्मा राहतो कुठं थोडीशी कल्पना द्या. त्यावेळेला त्या आईला सुद्धा माहीत नसल्या कारण तिने सांगितलं तो जंगलात राहतो. मला सांगा, परमात्मा जंगलात राहतो का? आमच्या तुकोबाऱ्यांनी अत्यंत गोड त्या परमात्म्याचं स्थान सांगितलं. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. ज्याला परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं त्याला परमात्मा संपूर्ण जगामध्ये ओतप्रोत भरलेला दिसतो. पण ज्याला परमात्मा फक्त मंदिरातल्या मूर्तीमध्ये दिसतो, अजून समजायचं हा फक्त मूर्तीमध्येच परमात्मा पाहतो. आईने सांगितलं तो परमात्मा कुठं राहतो? जंगलात राहतो. आईच्या वचनावरती विश्वास. महाराज सगळ्यात जास्त मुलं जर कोणाच्या वचनाला मानत असतील तर आईच्या वचनाला मानतात लहान असताना. म्हणून एखादा माणूस जर त्यांना भीती दाखवायला लागला तर ते भीती कुणाची घालतात? तो बघा, आईला नाव सांगेन. आता आई काय त्याच्यापासून मोठी आली का लागून समोरच्या माणसापेक्षा? नाही, पण त्याला माहिती आहे माझ्या आईपेक्षा जगात दुसरं कोणी मोठं नाही, ही भावना त्या लहान मुलाची आहे. आणि महाराज आईने सांगितलं जा जंगलात राहतो. आईच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि 5 वर्षाचं ध्रुव बाळ जंगलात गेलं. बरं, जंगलात गेल्यानंतर निर्जन स्थळी तिथं गेला आणि मग मात्र एकटा राहिला की मग त्याच्या लक्षात आलं आता माझं काही खरं नाही. घाबरला, रडायला लागला. रडत असताना त्या ठिकाणून नारद महर्षींची स्वारी चाललेली आहे. ज्यावेळेला नारद ऋषींनी पाहिलं की एकटाच 5 वर्षाचा मुलगा रडतोय, उतरले तिथं. महाराज या नारदांच्या बाबतीत तुमचं आमचं दुर्दैव सांगतो. नारदांचं नाव घेतलं की बरेच जण त्यांच्या नावापुढे एक शब्द लावतात, कळीचा नारद. माफी मागून बोलतो, ही गादी व्यासांची आहे आणि व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला 17 पुराणं लिहून झाले, सगळं वाङ्मय लिहून झालं, पण त्यांच्या मनाला चित्ताला ज्या वेळेला आनंद वाटेना, त्यांचं चित्त ज्या वेळेला चिंतामग्न होतं ना, त्यावेळेला व्यासांना मार्ग दाखवणारे जर कोणाशी तर नारदजी आहेत. काय बोलतो मी? व्यासांना मार्ग दाखवला. एक काम करा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा करा आणि मग श्रीमद भागवताची निर्मिती व्यासांनी केली. कुणाच्या सांगण्यावरून केली हो? कुणाच्या? नारदांच्या सांगण्यावरून केली. आणि मग कुठंतरी त्यांच्या मनाला समाधान वाटलं. मला सांगायचे, नारदजी भेटण्याकरता सुद्धा अनेक जन्मांची काय लागते? पूर्व पुण्याई लागते, त्याशिवाय नारदजी भेटत नाही. ज्याला ज्याला नारदजीत भेटलं त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. मला सांगा, वाल्या कोळी चांगला होता का? काय वाटमाऱ्या करायचा. आता सुद्धा पंढरपूरच्या वारीला जर लोक गेली तर वाल्हे नावाचा मुक्काम जेजुरीच्या पुढं जाणाऱ्यांना आहे कल्पना, बरोबर की नाही? वाल्ह्याला गेल्यानंतर त्या डोंगरात लोक जातात. कशाला जातात हो? कारण तिथं दिंडी लवकर पोचते, दुपारी 2-3 वाजेपर्यंत दिंडी पोचते जेवणालाच. तिथं गेल्यानंतर उपद्व्याप काही नसतो. मग लोक सांगतात चला ते रांजणं बघायला जातात ना, बरोबर ना महाराज?
रांजणं बघायला जातं. कशा करता सांगतो महाराज, वाल्या कोळ्यांची योग्यता नाही, पण भगवान आपल्या नारदजींनी कृपा केली आणि अधिकार एवढा प्राप्त झाला की कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआधी. योग्यता जर कुणामुळे आली असेल तर नारदजींच्या फक्त भेटीमुळे ती योग्यता आली. नारदजींची भेट झाली कुणाला? छोट्या असणाऱ्या त्या ध्रुव बाळाला. आणि मग त्या ध्रुव बाळाने विचारायला सुरुवात केली, का हो तुम्ही नेमके कोण आहात? त्यांनी सांगितलं मी नारदजी आहे. अहो ऐका ना, म्हटलं मी इथं आलो, कशा करता बाळा आला तू घरदार सोडून? तुला कोणी नाही का? त्यांनी सांगितलं माझे वडील आहेत. नाव काय? उत्तम नाव आहे उत्तमपान नाव आहे त्यांचं. मग म्हटलं तुझ्या आईचं नाव काय? त्यांनी सांगितलं सुनीती माझ्या आईचं नाव आहे. मग तू इथं कशा करता आला? नाही म्हटलं माझ्या वडिलांच्या मांडीवरती मला बसायचं आहे. आईनं सांगितलं तुला जर देव पाहिजे असेल ना तर एक काम कर, जंगलात जातो तिथं राहतो. अरे बाळा तसं नसतं. मग तुला जर देव पाहिजे असेल ते एक काम कर, मी तुला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश त्याला केला आणि त्याला सांगितलं या मंत्रावरती विश्वास ठेव आणि परमात्म्याच्या चिंतनाला लाग. महाराज ज्या वेळेला सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात, संत महात्मे कृपा करतात आणि जो मंत्र देतात ना त्या मंत्रामध्ये एवढी ताकद असते की प्रत्यक्ष ज्या मंत्राचा अनुष्ठान आम्ही करतो ना तो परमात्मा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. योग्यता त्यांच्यामध्ये असते, सिद्ध झालेला मंत्र असतो तो. महाराज सुरुवातीच्या काळामध्ये 5 वर्षाचे ध्रुव बाळ भगवंताच्या चिंतनाला लागले, नामस्मरण करायला लागले. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही दर्शन देत, हे लक्षात आल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं आपण काय करतो, भूक लागली की मग काहीतरी खातो. आता एक काम करूया, जे खाणं फळं खातो ना आपण, फळं खायची बंद करायची. का? फळांच्यामुळं आपला बराचसा वेळ वायाला जातो. कोण विचार करतायत? 5 वर्षाचा ध्रुव बाळ. आणि मग फळं खाण्याकरता वेळ जातो. मग एक काम केलं, पडलेली फक्त पानं खायची आणि आपल्या जीवनामध्ये आपला जसा जमेल तसा परमार्थ करायचा हा हेतू धारण केला. कुणी? ध्रुव बाळांनी. 2 महिने असेच गेले. लक्षात आलं अजून परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही. 3ऱ्या महिन्यामध्ये साधना बदलली. काय केलं महाराज? पाण्यावरती फक्त साधना करायचं ठरवलं, फक्त पाणी पियायचं. जमतं का आपल्याला? बघा आपला आजचा अनुभव घ्या काहीतरी. आठवा आपलं सुरुवात 8 सकाळची. सकाळी उठल्याबरोबर 7-7:30 वाजता आणि एकादशी असेल, उपवास असेल ना, मला वाटतं एरवी माणसाला भूक लागत नाही, पण उपवासाच्या दिवशी लवकर भूक लागते. बरोबर बोलतो का? पटलं तर बघा. 7-7:30 वाजतात, अगं चहा ठेव का? भूक लागली ना. 9-9:30 वाजतात, नाही तर लगेच विचारतो अगं थोडेसे शेंगदाणे भाज ना, शेंगदाणे आणि गुळ खायला दे. ती सांगते उपवास तरी कशाला धरता उगाच? बरोबर की नाही? उपवासाच्या दिवशी काही खाल्लं नाही पाहिजे. आणि जरी खायचं झालं तरी अशा पद्धतीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत की जे खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येणार. उपवास शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहण्याकरता तो माझा दिवस आहे, म्हणून तो माझ्याकरता काय आहे? उपवास आहे. पण आमचा उपवास शब्दाचा अर्थच वेगळा आहे. आमचा उपवास खाण्यापासून सुरू होतो. बरोबर बोलतो की नाही? मग महाराज त्यांनी विचार केला, आपला बराच वेळ खाण्यापिण्यामध्ये जायला लागला. 3ऱ्या महिन्यामध्ये साधना केली फक्त पाणी पिऊन. लक्षात आलं महिनाभर साधना केल्यानंतर पाणी पिऊन सुद्धा परमात्मा कृपा करत नाही. मग पाणी प्यायचं सोडलं, फक्त येणा जाणारी हवा गिळायची आणि त्याच्यावरती साधना केली. महाराज ही साधना करता करता शरीर कृश झालं. 5व्या महिन्यामध्ये प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा राहिला, दर्शन दिलं. हे ध्रुव बाळा, ज्याच्या प्राप्तीकरता एवढं सगळी अट्टास करतो ना, प्रयत्न करतो ना, बघ डोळे उघड आणि समोर पहा. महाराज 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याला अगदी फक्त 5 ते 6 महिन्यामध्ये प्रसन्न करून घेतलं. मला सांगा, छोट्या मुलांनी जर देवाची भक्ती केली तर परमात्मा प्रसन्न होत नाही का? होतो की नाही? देवाने सांगितलं जाऊ द्या, त्या पोराला काही कळत नाही, मोठा झाल्यावर कृपा करू. झालं असतं की नाही? पण महाराज म्हणतात साने थोर न म्हणे, तो लहान आहे की मोठा मी जाणत नाही. असाच प्रकार झाला नामदेव महाराजांच्या बाबतीत. नामदेव महाराजांचे वडील दामाजी पंत ज्या वेळेला बाहेर गेले, सांगून गेले की बाबा पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही. आईनं सांगितलं नामा, अरे हा नैवेद्य ने आणि देवाला खाऊ घाल. बरोबर की नाही? आणि मग नैवेद्य आणला. एरवी बाबांकडचा नैवेद्य परमात्मा बरोबर खातो आणि आज मी घेऊन आलो तर माझ्या नैवेद्याचा अव्हेर करतो. देवा हे तुझं काही मला पटत नाही. मग यातलं थोडंसं तरी खाल्लं पाहिजे.
पण मला खरं सांगा, भगवंत नैवेद्य खातो का? खातो का? खातो का? आणि मला एक विचारायचं आहे, जर परमात्म्याने खाल्ला तर आपण दाखवू का? ज्या दिवशी देव नैवेद्य खायचा चालू करील ना, त्या दिवशीपासून देवाला नैवेद्य दाखवणार नाही आपण. एवढे चॅप्टर आहेत आपण नाही दाखवणार देवाला नैवेद्य. आपण दाखवतो का? आपल्याला गॅरंटी आहे देव काही नैवेद्य खात नाही, म्हणून दाखवायचं काम आपलं चालू आहे. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, एरवी बाबांच्या हातचा नैवेद्य खाणारा देव आज मात्र माझ्या हातचा नैवेद्य का खात नाही? हट्टाला पेटलं. आणि महाराज, बाळ हट्ट असा असतो ना, आईला पूर्ण करावा लागतो. मला सांगा, कुठल्या आईला इथं बसलेल्यापैकी वाटतं पोराच्या हातात मोबाईल द्यावा? वाटतं का? पोरं मोबाईल मागतात. आता माझं पण छोटं आहे, ते मागतं मोबाईल, सारखं मोबाईल द्या. नाही कळत त्यांना, पण ते मोबाईल मागतं की नाही? मागतं. तुम्हाला वाटतं का मोबाईल हातात द्यावा त्याच्या? नाही वाटत. पण नाईलाज त्याचा हट्टापुढं काही चालत नाही. मग तो कधीतरी काय करावा लागतो? आपल्याला द्यावा लागतो. नारद परिस्थिती तीच आहे. नामदेव महाराज देवाकडे हट्टाला पेटले. देवा बघ, नैवेद्य खावा लागेल बरं का तुला, एक तरी यातला घास तुला घ्यावा लागेल. पुढं सरका थोडंसं, एक तरी घास का होईना, पण देवा यातला तुला स्वीकारावा लागेल. आमच्या आपल्या सीताराम बुवांचं भजन अत्यंत गोड आहे, बरोबर की नाही? घेऊन आलो नैवेद्याला, रुसू नको देवा, एक तरी घास घे रे विठ्ठला, एक तरी घास घे रे विठ्ठला, भूक नसे का तुला लागली? विचारतात, देवा तुला भूक नाही लागली का? अजून तुझा टाईम नाही झाला का जेवणाचा? तसं असेल तर काहीतरी सांग, मी परत येतो. देव काही नैवेद्य खायला काही तयार नाही. आणि ज्या वेळेला तो परमात्मा आपला नैवेद्य खात नाही, नामदेव रायांच्या लक्षात आलं, त्यावेळेला हट्टाला पेटलेले नामदेव महाराज सांगतात, देवा आता जर नैवेद्य खाल्लं नाही ना, तर हे डोकं आणि तुझे पाय, पायावरती डोकं आपटून याच ठिकाणी जीव देईन. महाराज मागे पुढे नाही पाहिलं, आपण फक्त धमकी देऊ, करणार नाही. सध्या घडलेला प्रकार अत्यंत वाईट आहे, त्याच्या बाबतीत आता न बोललेलं बरं आहे, बरोबर की नाही? धमकी देण्याचं काम करू, पण लवकर तशा पद्धतीची क्रिया आपल्याकडनं घडणार नाही. पण नामदेव महाराजांनी डोकं आपटायला जशी सुरुवात केली पायावरती, तशी पाषाणाची मूर्ती थरथरा कापली आणि जेवती लागली नाम्यासवे. हा अधिकार आहे नामदेव महाराजांचा. वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराजांच्या सोबत भगवान परमात्मा नैवेद्य खात होता, हातातलं दूध परमात्मा पित होता. मला एक सांगायचे, भक्ती करत असताना परमात्मा हा लहान आहे की मोठा आहे पाहत नाही. आपण बोलतो त्या पोराला, त्याला अजून टाळ घेता येत नाही, हो बाजूला. आपण पाहतो ते कशाला ग्रंथ दिला त्याच्या हातात, त्याला करा बाजूला. तो सांगतो तुमचा ग्रंथ तुम्हालाच ठेवा, याच्यानंतर हा ग्रंथ कधी हातात घेणार नाही. अहो, उलट बाळपणामध्ये आपण त्याला सवय लावा, हळूहळू का होईना परिवर्तन होत जातं ना त्याच्यामध्ये. म्हणून साने थोर न म्हणे, एखादा वयानं मोठा आहे, आपण कधी कधी बोलतो खाऊन पिऊन भागला आणि देवपूजेला लागला. होतात ना अशी बरीचशी. म्हातारी झाल्यानंतर काही माणसाला वाटतं चला करावा परमार्थ. म्हातारपणामध्ये परमार्थ करू नये अशा मताचा मी नाही, पण माझं एक म्हणणं आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, त्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ज्या वेळेला फुलं आणण्याकरता आपण बाजारात जातो ना, बाजारात गेल्यानंतर अशी एक टवटवीत फुलांची टोपली आहे आणि एका टोपलीमध्ये अत्यंत अशी कोमेजलेली फुलं आहेत. मला सांगा, आपण कुठल्या टोपलीकडे बोट करतो? कुठल्या? अहो, ती टवटवीत दिसतात ना, तेवढी द्या बरं मला, बरं का मला. मग जशी टवटवीत फुलांकडे आपण बोट करतो ना, तसे त्या परमात्म्याची अपेक्षा आहे. आपल्या जीवनातलं तरुणपण म्हणजे आपला टवटवीतपणा आहे, आणि तो जर परमात्म्याला जर आपण समर्पित केला ना, तर महाराज जीवनाचं चीज झाल्याशिवाय राहत नाही बरं का. चीज होतं जीवनाचं. त्याच्याकरता आपलं तारुण्य त्याला समर्पित करता आलं पाहिजे. आमच्या अजयजी असतील, बरीचशा आत्ता ह्या वयामध्ये बरेच, आता मी ज्या वेळेला आळंदीला गेलो त्यावेळेला पोरांचं म्हणणं असायचं, कारण 12वीचं कॉलेजमध्ये तिथं झालं आणि मग मी गेलो, मग ते बोलायचे दुनिया चालली चंद्रावर आणि तो अजून धोत्रावर. त्याला सांगितलं थोडे दिवस वाट बघ, याच्यानंतर दिवस धोत्रावाल्यांचेच चांगले येणार आहेत, बरोबर की नाही? आणि मला वाटतं आता त्यांच्यापेक्षा माझं बरं चाललं आहे, बरोबर की नाही? कारण हे तरुण पण असं आहे, आपण देवाकरता काहीतरी द्या, परमात्मा आपल्याला जीवनामध्ये काही कमी पडू देणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, ते तर साने थोर न म्हणे, लहान मोठेपणा पाहायला जात नाही. गरीब श्रीमंती ही परमात्म्याच्या दारामध्ये चालत नाही, आपल्याकडं चालते. माफी मागून बोलतो, कदाचित एखाद्याला वाईट वाटेल. आपल्या घरामध्ये एखादा गरीब पाहुणा आला
तर त्याला दिली जाणारी ट्रीटमेंट वेगळी असते आणि एखादा श्रीमंत पाहुणा आला तर त्याला दिलेली जाणारी वागणूक ही वेगळी असते. किती पण जरी आपण बोललो ना तरी ज्याचं त्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लहान मोठं पण आपल्याकडं चालतं, पण परमात्म्याच्या दरबारात तसं नाही आहे. महाराज भगवान परमात्म्याचे दोन भक्त, एक आहेत तुकोबराय आणि एक आहेत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, ही एकनाथ महाराजांची भूमिका. आणि तुकोबरायांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रेल घरी राखीती, ही तुकोबरायांची प्रापंचिक त्या काळची अवस्था. पण असं असताना सुद्धा महाराज पांडुरंग परमात्म्याने ज्या वेळेला पाहुणं जायचं ठरवलं ना त्यावेळेला तुकोबरायांचं घर निवडलं. पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. आपल्या घरी पाहुणं आल्यानंतर आपल्याला वाटतं काय बनवू ना काय नाही, होतं की नाही आपल्याला असं. महाराज काय खायला देऊ ना काय नाही. पण तुकोबरायांना प्रश्न पडलेला होता, आता यांना देऊ तरी काय, काहीच नव्हतं. मग देवाला भूक लागली, देवाने सांगितलं एक काम करा. मग तुकोबरायांनी सांगितलं काय आहे का ग घरात, काय नाही. मग फक्त कण्या आहेत. महाराज दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, आणि त्या कन्या अर्थात पेजच परमात्म्याला दिली, त्याच्यानं सुद्धा परमात्मा संतुष्ट झाला. कशाकरता विस्तार केला. भगवान परमात्म्याच्या दारात जर गेलं ना तर गरीब श्रीमंती हा भेद बाजूला ठेवायचा, मग जायचं. परमात्मा स्वीकारतो. उंच नीच कुळातला असू द्या, कोणीही गेला तरी त्याचा स्वीकार करतो. एक वेश्येची मुलगी आहे कोण, कान्होपात्रा, आणि एक राजाची कन्या आहे कोण, मीराबाई. मला सांगा जसं मीराबाईचा परमात्म्याने स्वीकार केला तसा कान्होपात्रेचा स्वीकार केला की नाही हो. आज जर पंढरपूरच्या जर पांडुरंगाच्या रावळात मंदिरात जर दर्शनाला गेलो ना तर पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर ज्या वेळेला वरून आपण खाली उतरतो त्या पायऱ्यांवरून, त्यावेळेला तिथं झाड लागतं, त्या झाडाचं दर्शन घेतात आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला आम्ही जातो. मला सांगा ते झाड कशाचं आहे. मला ज्या वेळेला कान्होपात्रेनं जीव सोडला ना त्यावेळेला कान्होपात्रेचं शव त्या ठिकाणी गाडलं गेलं, त्यातून जे झाड उत्पन्न झालं ते झाड, म्हणून अजून त्या झाडाला कान्होपात्रेचं झाड याच नावाने आम्ही ओळखतो. पहिल्यांदा कान्होपात्रेच्या त्या झाडाचं दर्शन घेतलं जातं आणि मग माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं. कशाकरता सांगतो, साने थोर न म्हणे. मग महाराज परमात्मा पाहतो काय, कारण 5 वाजले, जास्त वेळ घेऊन जाणार नाही, 6 वाजता आपलं कीर्तन आहे, 5 मिनटं घेऊ का. महाराज म्हणतात ते साने थोर न म्हणे, लहान मोठेपणा परमात्मा त्या ठिकाणी पाहत नाही. मग परमात्मा पाहतो काय, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. परमात्म्याला सगळ्यात जास्त आवडत काय असेल तर तो आपल्या अंतःकरणामधला भाव आवडतो. म्हणून तुकोबरायांचा एक अत्यंत गोड अभंग हिंदीतलं भजन आहे. ते भजन म्हणायच्या अगोदर परमात्मा भावाला कसा भुकेला आहे त्या संबंधात चिंतन आपल्या पुढे प्रतिपादन करतो. काय झालं, दुर्योधनाला कळालं की परमात्मा अर्थात कृष्ण परमात्मा आपल्याकडे येणार आहे आणि युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे. जर कृष्णाला आपण प्रसन्न करून घेतलं तर आपल्याला जे हवं ते मनोवांछित त्या देवाकडे आपल्याला मागून घेता येईल. म्हणजे कधी कधी ढाब्यावरती मीटिंगा असतात, पण त्याच्या पाठीमागचा आशय मात्र काहीतरी वेगळा असतो. मनातल्या इच्छा पूर्ण करण्याच्या असतात, पण निमित्त अशा पद्धतीने दिलं जातं. मग देवाला आवडतं काय, देवाला भोग आवडतात. 56 प्रकारचे भोग कोणी तयार केले, दुर्योधनाने. कृष्णाला सांगितलं, अरे कृष्णा इथं आलाय ना, तुझ्याकरता 56 भोग तयार आहेत, उपभोग घे. कृष्ण परमात्म्याने सांगितलं नको तुझे. कारण महाराज माणसाने जेवायला अशाच माणसाकडे जावं ज्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम भावना आहे, बरोबर ना वसंत भाऊ, अशाच माणसाकडं. एरवी इतर ज्याच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेमाची भावना नाही अशा माणसाच्या घरातलं पाणीसुद्धा माणसाने पिऊ नये. भगवंताच्या लक्षात आलं हा दुर्योधन आहे, आतापर्यंत आपल्या विरुद्ध बोलणारा, पण आज आपल्याला 56 भोग का निर्माण करून द्यायला लागला, याच्या मनाशी काहीतरी कपट असलं पाहिजे. त्याच्या 56 भोगांचा त्याग केला. भूक तर लागलेली आहे, परमात्म्याला भूक लागलेली आहे, कारण गोपाळकृष्ण परमात्मा भुकाळू आहे बरं का, अत्यंत भुकाळू. कारण लहानपणापासून तो खायला काय बोलतो तो आपण, चट लागलेली त्याला. लहान असताना स्वतःच्या घरात असताना सुद्धा गवळणींचं चोरून खाल्लेलं त्यांनी, सवय लागलेली त्याला.
तिथलं खाऊन झाल्यानंतर गोपाळांच्या सोबत ज्या वेळेला वनात जायचा तिथं सुद्धा त्यांचं उष्ट खायचा. उष्ट खातो का कोण? खातो का सध्या कोण? कुणी खाणार नाही, पण माझ्या देवाने उष्ट खाल्लंय. गवळियांची ताक पिरे काय पोरे चांगली. अहो जे तोंड सुद्धा धुवत नव्हते अशा पद्धतीच्या माणसांकडनं उष्ट परमात्म्यानं खावं. अर्थात हा भुकाळू परमात्मा. ज्या वेळेला 56 भोग पाहिजे त्यावेळेला आणखी भूक वाढली. एकादशीच्या दिवशी एखाद्या ठिकाणी जर गरम असे वडे जर कोणी जर त्याला सोडले असतील, नुसता त्यांचा वास आला की त्या माणसाची अवस्था काय होत असेल मी सांगत नाही. प्रात्यक्षिक करून बाहेर गायचं असेल तर चौकात जा. त्याला सांगायचं तू वडे सोड, मी फक्त बघतो, खाणार नाही. मला वाटतं खाल्लेले परवडले बघण्यापेक्षा. होते की नाही अवस्था? भगवान परमात्म्याने ते भोग पाहिले आणि आपल्या समोर दिसतात, उपभोगता येत नाही. परिस्थिती अशी झाली, आता नेमकं करावं काय? आणि मग त्याच्या लक्षात आलं इथं जवळच विदूर काका एका झोपडीमध्ये राहतात. महाराज विदूर काकांकडे गेले. काका काही खाण्याकरता आहे का? त्यांनी सुद्धा कण्या दिल्या. कण्या कोणी? म्हणून एक अत्यंत गोड हिंदीतलं भजन आहे. सबसे ऊंची है प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई, सबसे ऊंची है प्रेम सगाई. परमात्मा काय खातो? प्रेम खातो, भाव खातो. महाराज ज्या ज्या वेळेला भक्तांनी भावनेनं परमात्म्याला अर्पण केलं ना, परमात्मा भावनेने दिलेल्या गोष्टीचा स्वीकार करतो. त्या रामप्रभूंच्या चरित्राचा जर विचार करायचा झाला, शबरी माता वाट पाहत होती. काय वाट पाहत होती? महाराज घरून पळून आली. लग्नाकरता बोकड बांधले होते बाहेर. कशा करता? बापाला विचारले कशा करता? म्हटलं तुझ्या लग्नात कापायचे आहेत. माझ्या लग्नाकरता एवढे नरबळी देणार आहेत, मग याच्यापेक्षा लग्न न केलेलं बरं. पळून आली बाहेर आणि मग एका आश्रमामध्ये ऋषींची सेवा करायला लागली. कळालं नाही कोण सेवा करतं ते. एक दिवशी मात्र मिळाली आणि मग विचारलं कशा करता सेवा करते? माझी अपेक्षा आहे परमात्म्यानं मला भेट द्यावी. वाट पाहत होती व शबरी माता. काय बघत होती? वाट पाहत होती. आणि महाराज ज्या वेळेला एखादा भक्त परमात्म्याची वाट पाहतो ना, परमात्म्याला सुद्धा असं झालेलं असतं कधी एकदाच मी तिथं जातो. अत्यंत गोड हिंदीतलं भजन आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. वाट बघत होती कोण? शबरी माता. आणि महाराज भगवान रामप्रभूंनी तिच्या अंतःकरणामधला भाव जाणला. गेले तिथं. गेल्यानंतर एखादा पाहुणा, आपण फक्त वाट पाहतो, आतापर्यंत आला नाही, पण अवचित तो पाहुणा आल्यानंतर काय गडबड उरते. जावई आल्यानंतर काय परिस्थिती होते, काय देऊ न काय नाही, असं होतं की नाही. मग आलेला रामप्रभू देवाला पाहिलं. शबरी मातेला कळलं नेमकं काय करावं. दिलं कसं तरी बसायला देवाला. बसा इथं. आणि लगेच घेतली टोपली. कशाची हो? बोरांची. आणि भगवान परमात्म्याला उष्टी बोरं खायला लागली, द्यायला लागली. महाराजांचा एक अभंग आहे. ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाये भिल्लिटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. मला ज्या वेळेला शबरीच्या हातातली ती बोरं होती, लक्ष्मणानं पाहिली. बोरं अखंड नव्हती. प्रत्येक बोराला काय लागलं होतं? दात लागलेलं होतं. खाऊ का आपण? सांगा बघू बसलेल्यापैकी कोणी. एखाद्या पाहुण्याने आपल्याला सफरचंद खायला आणलं आणि अगोदर जर त्याला दात लागलेले असे, आपण लगेच सांगू नाही मी खात नाही आहे. खाऊ का आपण? नाही खाणार. पण महाराज भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं हे दात लागलेत, पण तरीसुद्धा परमात्मा खातो. का खातो? परमात्म्याला माहिती आहे हे नुसती बोरं नाही आहेत, त्या बोराच्या पाठीमागं शबरीनं ओतलेलं प्रेम याच्यामध्ये आहे. म्हणून परमात्मा त्यांचा स्वीकार करतो. आम्ही भावाचे पाहुणे भलं ते. परमात्म्याला भाव लागतो. सगळ्यात जास्त परमात्म्याला जर का आवडत असेल तर भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे. एक भजन म्हणतो आणि शेवट आपल्या या प्रवचनाचं करतो. महाराज म्हणतात गिरीधर
लाल तो भाव का भूका गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तू का राग कला नहीं जानत तू का गिरीधर लाल तो भाव का भूका. तुम्ही भावनेनं त्या परमात्म्याचं भजन करा. मला जास्त नाही, थोडं जरी केलं, फक्त भावना जर असेल, बरोबर की नाही, तर परमात्मा त्या केलेल्या छोट्याशा भक्तीचा सुद्धा स्वीकार करतो. म्हणून ज्ञानोबा इथं म्हणतायत की पै भक्ती एकी मी जाणे तेथ साणे थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते. या शिवलीलामृतामध्ये मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये त्या श्रीकराची कथा आलेली आहे. राजाची पूजा त्याने पाहिली, बरोबर की नाही, राजाची पूजा पाहिली, पण राजाकडे जेवढं साहित्य होतं तेवढं त्याच्याकडं नाही आहे. मातीचं शिवलिंग तयार केलं. मातीचं शिवलिंग तयार केल्यानंतर बाजूला पडलेली माती फुलं म्हणून उचलली, वाहिली, बरोबर की नाही, पाणी म्हणून बाजूचीच पडलेली माती उचलली, देवाला वाहिली. नैवेद्य दाखवण्याकरता राजासारखे नाही आहेत उपचार त्याच्याकडं. मग काय केलं, मला मातीचाच नैवेद्य केला, परमात्म्याला समर्पित केला. पण हे सगळं करत असताना अंतःकरणामध्ये त्याचा जो भाव होता ना, तो मात्र भगवान परमात्म्याने जाणला आणि प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या पुढं प्रकट झाले, त्याला दर्शन दिलं. कशा करता सांगतो, भगवान भोले बाबा अत्यंत भोळी देवता आहे. फक्त जाताना मनामध्ये कपट घेऊन जाऊ नका, कारण कपट घेऊन गेलो ना, परमात्मा कधी कृपा करणार नाही. त्याने कृपा करावी असं वाटत असेल ना, भोळ्या भावनेने त्याच्याकडे जा, परमात्मा आपल्या भक्तीचा स्वीकार करतो. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना आपला भाव भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. ती भावना परमात्म्याला समर्पित करा, भगवान परमात्मा आपला स्वीकार करील. अशा पद्धतीचा आशय या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडतो. थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, वाढवणार नव्हतो. बुवांचा थोडंसं म्हणणं होतं, महाराज 5 मिनटं थोडंसं वाढवा, म्हणून वाढवला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा परमात्म्याचरणी समर्पित करतो. कारण आता हरिपाठसुद्धा व्हायचा आहे आणि त्यानंतर कीर्तन व्हायचं आहे, त्याच्याकरता वेळेवरती थांबणं गरजेचं आहे. म्हणून झालेली सेवा भगवान धर्माळेश्वराच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आताच आपल्या समोर सुस्रावे असे प्रवचनरूपी सेवा केली, ते आपल्या सर्वांचे आवडते विकास महाराज बोराडे बालेगावकर आणि तरुण तरफदास कीर्तनकार आहेत. ते खरं म्हणजे खूप सेवा या भागामध्ये त्यांची होत असते. आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपल्या एक बरोबरचा, आपल्या एक मुलासारखा, एक लहान असताना आम्ही त्यांना बघत होतो. लहानपणापासून त्यांच्या वडिलांची सगळी परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारचे लहानपणापासून आळंदीत त्यांनी संस्थेमध्ये काही शिकवण घेतलेली आहे वारकरी संप्रदायाची. आणि तदनंतर आपले वारंगी महाराज यांच्या आश्रयाखाली राहून त्यांनी या वारकरी संप्रदायाचं खरं म्हणजे बोध घेतलेला आहे आणि आपल्याला त्यांनी ज्ञानामृत पाजला. त्याबद्दल आमच्या धर्माळेश्वर शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे त्यांचा सत्कार आमचे या मोतीराम वारे आमचे सोयरेच आहेत, ते त्यांच्या हस्ते, कारण सोयऱ्यांना मान दिला पाहिजे त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. यानंतर लगेच लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ आलेलं आहे आणि आपले सत्यवान बुवा त्यांचा सुरुवात होणार आहे. तरी या सर्वांनी आणि धर्माळेश्वर हरिपाठ मंडळ आपल्यामध्ये आमचे वारकरी संप्रदायाचे धुरा सांभाळणारे आमचे अशोकदादा, या अशोकदादा खरे म्हणजे काल यांच्या वडिलांची पुण्यतिथी, परवा दिवशी 200 टाळकरी उभे होते, नुसते 200 टाळकरी, हजारो लोक त्या पुण्यतिथीला होते. खरी म्हणजे वारकरी संप्रदायाचे धुरा तळोजा आपले वामन बाबांचा मठ, तिथे यांचं राहणं आहे. आपले सावंतदादा त्यांचा शाल श्रीपद देऊन सत्कार करतील आपल्या अशोकदादा. या तुम्ही जाणार आहेत म्हणून, नाही तर तुम्हाला काय दिलं नसतं जाणाऱ्या माणसाला देतो आम्ही. लगेच हरिपाठाला सुरुवात करायची आहे. 1 तास हरिपाठ होईल, त्यानंतर लगेच कीर्तन सेवा आणि नंतर भंडारा. हरिपाठ झाल्यावर एखादी पंगत वाढली तरी चालेल.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.